रामकृष्ण हरिमौली. आज आपण चिंतनासाठी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काय काम असे, कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साच्या अंगी, अतिशया अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त भिजायसे, तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. हा भंग चिंतनासाठी घेतला आहे. प्रस्तुत अभंगामधून संत शिरोमणी तुकोबाराय आपल्याला पूजा कशी करावी आणि त्या पूजेचं केलेल्या त्या अध्यात्माचं किंवा आपण केलेल्या सेवेचं लौकिक करण्याची गरज नाही आहे. कारण ईश्वर सब जाणता आहे. ज्यांनी या चराचरातल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करण्याचा वसा उचललेला आहे आणि तू करतोस. त्यामुळे जे आपण पूजा करतो ते पूजा बाह्य स्वरूपाची नसून अंतर्गत स्वरूपाची पाहिजे, हृदयाच्या पावित्र्याची पाहिजे. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून ते आपल्याला उपदेश देत आहेत. उपदेशामध्ये पहिल्या चरणामध्ये ते म्हणून जातात, करावी ते पूजा मनेची उत्तम. आता याचा अर्थ काय हो? माणसाने पूजा कशी करावी? तर पूजा करत असताना मन माणसाचं पवित्र पाहिजे. मनामधले विकार निघून जायला पाहिजेत, अहंकार निघून जायला पाहिजे. मनामधली सगळी पापवृत्ती, वासना, या भौतिक जे जीवन आहे त्या जीवनाच्या पुढे जाऊन, हव्यासाच्या पुढे जाऊन तिथं असणारं माणसाने पूजा करावी. आणि पूजा का करावी? तर पूजा करण्याचं कारण माणसामध्ये जे विविध असणारे विकार असतात, मोह असतो, माया असते, तिथं अनेक प्रकारचे मनामध्ये तिथं वेगवेगळे वाईट विचार असतात. आणि त्या विचारावर असणारा अंकुश आणण्यासाठी ईश्वराची पूजा केली जाते. आणि पूजा हे पवित्र स्थानी तिथं केली जाते. आता पवित्र स्थान पहिल्यांदा कुठं आहे? तर माणसाचं असणारं हृदय आहे. त्या हृदयामध्ये असणारं ईश्वर वास करतो. आणि ईश्वर वास तिथंच करतो जिथं मन पवित्र आहे, शुद्ध आहे, ज्या मनामध्ये प्रेम आहे, ज्या व्यक्तीमध्ये सदाचार आहे, अशा व्यक्तीच्या मनामध्ये असणारा ईश्वर निवास करतो. आणि त्या आपल्या असणाऱ्या दैनंदिन आचरणातून, व्यवहारातून असणारं जे आमचं कार्य आहे ते कार्य, ज्या कार्यामुळे इतराचं भलं होईल, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येईल, दुसऱ्याचं कोणतंही आपल्यामुळे नुकसान होणार नाही, आणि असणारं त्या भगवंताच्या चरणामध्ये तिथं विलीन होऊन भगवंताचे दर्शन करून आपल्या मनातले ते विकार त्या ईश्वराच्या पायी अर्पण करून सदाचाराचा तिथं वसा मागितला जातो. ती पूजा, मानस पूजा. आता मनाची जेव्हा गती त्या ईश्वराबरोबर एक होते, मनाची अवस्था एक होते, एकादशी एक दशा ईश्वराशी होते, तेव्हा मनामध्ये भाव निर्माण होतो, भाव शुद्ध भाव निर्माण होतो आणि आपलं चित्त एक होतं, एक चित्त. जिथं चित्ताची एकता होते तिथं भावाची निर्मिती होते आणि ते भावाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून करावी ते पूजा मनेची उत्तम. मन चंगा तो काटोट में गंगा, कटोती में गंगा. तसंच आमच्या मनामध्ये असणारे जे पवित्र स्पंदन आहेत, जे पवित्र भाव आहेत, जे पवित्रता आहे, त्या पवित्रतेच्या माध्यमातून ईश्वराची आराधना करणे, ईश्वराची भक्ती करणे, ईश्वरापाशी जाऊन नतमस्तक होणे,
हे आमची पूजा असते. पूजा जेव्हा आपण पूजा आराधना आरती हे जेव्हा करतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये कसलाही विकार असायला नको आहे. समदृष्टी असायला पाहिजे आणि फक्त त्या ईश्वराचं चिंतन आमच्या हृदयातून निघायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला पूजा म्हणतो. आम्ही तिथं असणारं कितीही ज्ञानी असलो, कितीही जर पुस्तकं वाचले, कितीही जर प्रकांड असणारे पंडित असलो, पण आमच्या मनामध्ये असणारे तऱ्हेतऱ्हेचे विकार असले तर त्या पूजेला अर्थ नसतो. पूजा करायचीच यासाठी की मनामधला अंधकार निघून जायला पाहिजे, मनामधला विकार निघून जायला पाहिजे, मनामध्ये चांगले संस्कार निर्माण व्हायला पाहिजेत. आणि हे आपण पाहत असताना आपल्याला कुठून मिळतात तर संत साहित्यामधून मिळतात. तसं साहित्याचा विषय आल्यानंतर काही साहित्य, सगळं साहित्य मी म्हणत नाही किंवा मी तेवढा विद्वानही नाही की साहित्यावर टीका करावं असं. काही साहित्य वाचले असताना मनामध्ये तामस गुणाची निर्मिती होते, तिथं असणारं वेगवेगळ्या विकाराची निर्मिती होते, शत्रुभावना निर्माण होते, द्वेष भावना निर्माण होते. असं साहित्य हे मनामध्ये ज्या साहित्यामधून शत्रुता निर्माण होते, द्वेष निर्माण होतो, ते साहित्य हे वेगळं. आणि ज्या साहित्यामधून असणारे संस्कार निर्माण होतात, ज्या साहित्यामधून जीवनाचा खरा अर्थ सांगितला जातो, ज्या साहित्यामधून मनुष्य निर्मिती होते, ज्या साहित्यामधून असणारं मानवी कर्तव्य काय आहे हे सांगितलं जातं, ज्या साहित्यामधून मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा उपदेश दिला जातो, एकतेचा संदेश दिला जातो, ज्या साहित्यामधून हिंसेपासून माणसाला दूर नेलं जातं, असं साहित्य हे संत साहित्य होय. आणि या साहित्यामधूनच पूजा म्हणजे काय हे पाहत असताना करावी ते पूजा मनेची उत्तम, मन पवित्र ठेवून पूजा करावी. मनामध्ये असणारे जे द्वेष आहेत ते दूर सारण्याचं काम साहित्य करत असतं, कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे. आणि त्या साहित्य वाचत असताना मनामध्ये सत्वगुणाची निर्मिती व्हायला पाहिजे, ज्यामधून मनाला अंतःकरणाला असणारं समाधान मिळायला पाहिजे. मनामध्ये राष्ट्र निर्माणाची भावना आली पाहिजे, राष्ट्रीयतेची भावना आली पाहिजे, देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे, सामाजिक सत्यतेवरही प्रहार करायला पाहिजे. पण सामाजिक सत्यता समोर आणण्यासाठी जे आपण साहित्य लिहितो त्या साहित्य वेगळं, आणि मनामधले द्वेष भावना जेव्हा निर्माण करण्यासाठी साहित्याची निर्मिती होते तेव्हा त्या साहित्यामधून तिथं असणारं सत्वगुणाची निर्मिती होत नाही तर तमोगुणाची निर्मिती होते. आणि अशा साहित्य जे आहे ते समाजामध्ये असणारे एकमेव साहित्य, ज्या साहित्यामधून मनुष्य निर्मिती होते ते म्हणजे संत साहित्य. आणि त्या संत साहित्यामधूनच पूजा म्हणजे काय आणि ते एक चित्ताने कशी करावी हे पण संत साहित्यामधून शिकवलं जातं. आणि महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आणि संतांनी काय सांगून गेलं आहे तर संतांनी सांगून गेलं आहे, करावी ते पूजा मनेची उत्तम. मन जे आहे एकाग्र करून तिथं असणार ईश्वर भक्ती केली पाहिजे, त्या ईश्वराच्या चरणामध्ये मस्तक व्हायला पाहिजे. म्हणून तिथं करावी ते पूजा मनेची उत्तम, मन पवित्र ठेवून भगवंताच्या त्या आराधनेला तिथं आपण सुरुवात केली पाहिजे, आरंभ केला पाहिजे. आणि म्हणूनच संत तुकोबार आपल्या अभंगातून म्हणतात, करावी ते पूजा मनेची उत्तम. आम्ही पूजा करतोय पण आमचं लक्ष जर दाही दिशाला फिरत असले तर ती पूजा नाही, ते पूजा होऊ शकत नाही. पूजा करत असताना मनातले विकार जेव्हा निघून जातात, अंतःकरणाला जेव्हा समाधान लाभत असतं तेव्हा ते पूजा होते. करावी ते पूजा मनेचे उत्तम. लौकिकाचे काय काम असे, तर लौकिक असणारं काही कामाचं नाही, लोकाला दाखवण्यासाठी किंवा समाजापुढे पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी केलेले कोणतेही असे कार्य ज्या कार्यामधून फक्त स्वतःची वाहवा मिळवण्याची इच्छा असते ते कार्य नाही, किंवा ते आराधनाही नाही, पूजाही नाही.
आणि म्हणूनच करावी ते पूजा म्हणायची उत्तम लौकिकाचे काय काम आहे. लौकिक माणसाला तिथं एक वेगळ्या दिशेला घेऊन जाते, त्याला हव्यास लागलेला असतो. मग अशा लौकिकाच्या पाठीमागे लागून जर आम्ही आराधना पूजा करत असलो तर ती पूजा होऊ शकत नाही. तर लौकिक असतं कसं हो. एकदा एका स्त्रीला नाकात घालण्यासाठी नथनी आणली गेली. आता नथनी आणल्यानंतर तिची इच्छा की माझी नथनी एवढी सुंदर आहे असं कोणीतरी म्हणावं, कितीला घेतली हे विचारावं, किती खर्च आला हे विचारावं, असं असणारं त्या स्त्रीचं इच्छा. पण प्रत्येकजण जेव्हा जेव्हा घरी येईल किंवा ही बाहेर गेली तर ही कोणी विचारतच नव्हतं. नथनी सुंदर दिसते कोणी म्हणतच नव्हतं. मग एकदा दारामध्ये असणारं 2-3 स्त्रिया आल्या, काही पुरुष आले आणि त्यांना एखाद्याचं घर सापडत नव्हतं. आणि त्यामुळे ते असणारे तिथं त्या स्त्रीला विचारू लागले. आजूबाजूला कोण नव्हती, स्त्री दारातच उभा टाकली होती, नवीन नथनी होती, त्यामुळे दारातच थांबली होती. त्या स्त्रीला विचारलं गेलं, अहो फलाण्याचं घर कुठं आहे. तर ती स्त्री काय म्हणते, हे माझ्या नाकामध्ये नथनी आहे ना, या नथनीच्या सरळ बघा, सरळ बघत असताना तुम्हाला पुढे एक रास्ता दिसेल. त्या रस्त्याच्या पुढे 2 घरं आहेत. 2 घरं सोडल्यानंतर तिथं असणारं 3रं घर त्या तुमच्या परिचित माणसाचं आहे. आता त्या स्त्रीला काय दाखवायचं होतं, फक्त घर दाखवायचं होतं. पण ती म्हणते काय, माझ्या नाकामधली असणारी नथनी बघा, आणि नथनीतून सरळ जो रस्ता जातो तिथं घर आहे. म्हणजे हे लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जे आम्ही लौकिक करतो, बाह्य जगताला दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे पूजा नाही आहे. तर करावी ते पूजा म्हणायचे उत्तम लौकिकाचे काय काम आहे. तिथं आम्ही आराधना करत असताना, भक्ती करत असताना लोकांना दाखवण्याची किंवा तिथं वाहवा मिळवण्याची गरज नसते. म्हणूनच मन तिथं पवित्र करून तिथं ईश्वराची आराधना केली जावी. करावी ते पूजा म्हणायची उत्तम लौकिकाचे काय काम आहे. आणि लौकिक केल्याने तिथं ईश्वर प्राप्त होत नसतो. आणि म्हणूनच तिथं संत तुकोबाराय म्हणतात, हे आम्ही जे कार्य करतो, आम्ही जे भक्ती करतो, त्याचं लौकिक किंवा वाहवा करायची आवश्यकता नाही आहे. करावी ती पूजा म्हणायची उत्तम लौकिकाचे काय काम आहे. कळावे तयाशी कंठे कंठे अंतरीचे, कळावे त्याशी कळे अंतरीचे. ईश्वराला तिथं अंतर्मनाचं जे आमचं स्थान आहे, जे आमची दशा आहे, जे आमची अवस्था आहे, जे आमच्या मनामध्ये भक्ती आहे, हे कळत असते, हे समजत असते. कारण पूर्ण सृष्टीचा जनिता तो आहे, पालन करता तो आहे, निर्माता तो आहे. आणि त्याच्यापासून काय लपले हो, त्याच्यापासून काही लपलेलं नाही आहे. म्हणून तिथं असणारं म्हणलं गेलं आहे, कबीर संत कबीर हे म्हणतात, चिट्टी के पैर नुपुर बाजे वह भी साहिब सुनता है. आणि लहानशा मुंगीच्या पायामध्ये जर आपण पैजण बांधलो, त्याचा आवाज सुद्धा त्या ईश्वराला कळतो. आणि म्हणून मनाचे जे अंतःकरणाचे शुद्ध भाव आहेत, ते भाव तिथं ईश्वराला समजत असतात. कळावे त्याची कळे अंतरीचे. तो अंतर्मनातली वेदना जाणतो, दशा जाणतो, अवस्था जाणतो. त्यामुळे लौकिक करायची गरज नाही. आणि एका जागी संत कबीरही म्हणतात, पहाड़ पूजे हारे मिले तो वहाँ पर पत्थर पूजे हारे मिले तो मैं पूजू पहाड़, ताते हो चाके भले पेस काय संसार. हम तिथं असणारं जे बाह्य आडंबर करण्याची आवश्यकता नाही आहे. ईश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन तिथं आराधना करण्यासाठी गेले असताना ते आमच्या मनातले जे भाव आहेत, ते भाव ईश्वर जाणतो. म्हणून कळावे त्याशी कळे अंतरेचे. मनातली प्रत्येक संवेदना तो जाणतोय, वेदना जो तो जाणतोय, सुख दुःख तो जाणतोय. अरे म्हणूनच सुदाम्याची असणारी गरिबी त्या भगवंताला माहीत होती. आणि सुदाम्याचं दारिद्र्य तिथं असणारं भगवंतानं, कृष्ण परमात्म्यानं दूर केलं आहे. आणि तिथं असणारं भक्ताचं दुःख
हे ईश्वर जाणतो, म्हणून मीराबाईला सुद्धा तिथं असणारं मीराबाईचं रक्षण केलेलं आहे. कळावं त्याशी कळे अंतरचे, कारण ते साच्या अंगी सत्याच्या मार्गावर गेल्यानंतर तिथं ईश्वर प्राप्ती होते. सत्य आचरण केल्यावर ईश्वर प्राप्ती होते. जगाच्या कल्याणासाठी जीवन जगत असताना तिथं मनुष्याने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊन इतरांना आपल्यामुळे काही दुःख होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण ते साचांगी आणि सत्याच्या मार्गावर मनुष्याने चाललं पाहिजे. आता याप्रमाणे संत तुकोबाराय म्हणतात की सत्य मार्ग म्हणजे काय? सत्य मार्ग म्हणजे मनामधला सगळा जो खोटा व्यवहार आहे, जो लबाड व्यवहार आहे, जो दिखावटीपणा आहे, तो सोडून तिथं प्रामाणिक मार्गावर चालणे. जे सत्य आहे त्याला सत्य म्हणणे, जो खोटे आहे त्याला खोटे म्हणणे. आणि याचा अंगीकार करून जर आम्ही भक्ती करत असलो तो ती खरी भक्ती. कारण ते साच्या अंगी. आणि तिथं असणारं मनुष्य जीवनामध्ये जर सार्थकता पाहिजे असेल, खरं सुख पाहिजे असेल, आणि खरं सुख तिथं असणारं मनुष्याच्या प्रामाणिकतामध्ये आहे, मनुष्याच्या कर्तव्यामध्ये आहे, मनुष्याच्या निष्ठेमध्ये आहे, मनुष्याच्या विचारामध्ये आहे, मनुष्याच्या व्यवहारामध्ये आहे. म्हणून कारण ते साच्या अंगी आणि सत्याच्या मार्गावर गेल्यानंतर ईश्वर प्राप्त होते. ईश्वर प्राप्त होते म्हणजेच सुख लाभते. पुढल्या चरणात संत तुकोबाराय म्हणतात, अतिशय अंती लाभ किंवा घात. मनुष्याने जीवनामध्ये असणारं अति लोभ केला तर तिथं लाभ किंवा हानी होते. अतिशय अंती लाभ किंवा घात. माझं मला हे जी आमची वृत्ती असते, त्या वृत्तीमुळे कधी कधी लाभ होतो. म्हणून तिथं असणारं मनुष्याने जे चांगलं आहे, भक्तीसाठी तुमच्या मनामध्ये लोभ राहू द्या. तिथं तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. ईश्वराची भक्तीचा लाभ मनामध्ये जर असेल, त्याच्यासाठी जर आपण कितीही जर कष्ट केले, कितीही जर भक्ती केली तर ती वाया जात नाही. अतिशय अंती लाभ किंवा घात. पण आम्ही लौकिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये असणारं, इतर गोष्टीमध्ये असणारं आपणाला स्वतःला विसरून त्या माईक जगाच्या पाठीमागे धावत असतो, जे चिरकाल टिकत नाही. आणि तिथं असणारं त्यामुळे जीवन सार्थकही होत नाही. अतिशय अंती लाभ किंवा घात. आणि अति तिथं माती जसं म्हणलं जातं, अतिशय अति लाभ किंवा घात. भक्तीच्या मार्गावर जर तिथं असणारं लोभ मनामध्ये असला तर जीवनाचं सार्थक होतं. पण भौतिक जीवनामध्ये जर मोह माया पैसा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीचा अति लाभ केल्यानंतर तिथं असणारा मनुष्याचा घात होतो. साखर गोड आहे म्हणून कितीही जर खाल्ली तर शेवटी तिथं मनुष्याला रोग होतो. आणि त्यामुळेच या जीवनातल्या काही तत्वाचंही तसंच आहे. मनुष्याला जी हाव आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे, त्यातून मनुष्याच्या जीवनाचा घात होत असतो. अतिशय अंती लाभ किंवा घात. फळ देते चित्त बीजायसे. आणि मनुष्याचं चित्त जसं आहे, मनुष्याच्या भावना जशा आहेत, विचार जसे आहेत, तसे मनुष्याचं चरित्र बनत जातं. फळ देते चित्ता बीजायसे. जसं आमचं चित्त आहे, जर आमचं बघण्यासारखं चित्त असेल, आम्ही बसायला शांत आहोत पण मासा आला की पटकन त्याला ग्रहण करतो, अशी जर आमची अवस्था असेल तर आमच्या चित्ताला तिथं असणारं समाधान लाभणार नाही. कारण बावळीच्या झाडाला कधी आंबे लागत नसतात. फळ देते चित्त बीजायसे. जसं आपण बीज पेरलंय तसंच आम्हाला फळ मिळतं. आम्ही जीवनभर वाईट वागलोत आणि शेवटी आम्हाला जर आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर होणे शक्य नाही, कधी होत नसतं. आणि म्हणून जर मनामध्ये पवित्रता असली, सत्यता असली, आणि तिथं आम्ही कुठल्या फळाची अपेक्षा न ठेवता जर कार्य केलं असलो तर तिथं आमच्या जीवनाचं सार्थक होईल. फळाची अपेक्षा ठेवून तिथं कार्य जर केलं तर ते कार्य
लौकिकासाठी होईल. पण फळ देते चित्त बिजायसे आमच्या मनामधले जसे विचार आहेत तसेच तिथं असणारं आमचं जीवन बनत जात असतं. म्हणून तिथं असणारं माणसानं जीवन जगत असताना सत्कर्मानं चालावं, सत्य मार्गावर चालावं. षडयंत्र मनामध्ये राहू नये. सामाजिक जीवनामध्ये तिथं असणारं आपल्या स्वार्थासाठी जीवन जगत असताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये. आता पहा, मनुष्याला लागते किती 3.5 फूट जागा लागते फक्त शेवटी. जाताना मनुष्य काही घेऊन जात नाही. सिकंदराने काही घेऊन गेलेलं नाही. कोणत्याही अशा व्यक्तीनं ज्याने जीवनभर धन कमवलं किंवा जीवनभर तिथं असणारा मोहमायाच्या संसारात राहिला, त्या व्यक्तीला शेवटी त्याच्या जीवनामध्ये काही तिथं आलेलं नाही. गाडी, बंगला, शेत, घर सगळं काही इथं असतं. अंगावरले कपडे इथंच जळून जातात. कितीही जर सोनं नाणं अंगावर असलं तरी ते इथंच असतं. आमच्याबरोबर जात असते ती कीर्ती, कसा होता आणि व्यवहार कसा केला. आणि म्हणूनच जीवन जगत असताना आम्ही सत्कर्माच्या मार्गावर चालले पाहिजे. फळ देते चित्त बिजायसे. आमचं जसं चित्त आहे तसंच आम्हाला फळ मिळतं. चित्त शुद्ध नाही आणि जर आम्ही तिथं असणारं आडंबर करत असलो, बाह्य समाजाला दाखवण्यासाठी तिथं वेगवेगळे आम्ही क्रिया करत असलो, तर तिथं असणारं ईश्वराची प्राप्ती होत नाही. कारण तो जगताचा दाता आहे आणि त्याला सगळं काही कळत असतं. आणि म्हणूनच तिथं संत तुकोबा आपल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे जेणे राहे समाधान, आयशे ते भजन पार पावी. जिच्या मनामध्ये समाधान आहे, ज्याच्या मनामध्ये समाधान आहे. मग समाधान कशात आहे हो? काय घेतल्यावर माणूस समाधान होतं? असं कोणता नियम आहे की किती करोड रुपये माणसापाशी असले की समाधान लाभतं? किती जमीन असल्यावर समाधान लाभतं? किती पगार असल्यावर समाधान लाभतं? आणि किती घरं बांधल्यावर समाधान लागतं? तर समाधान त्यात नाही. समाधान असणाऱ्या माणसाच्या विचारामध्ये आहे. तुका म्हणे ठेवले अनंत तैशीचे राहावे, चित्ते असावे समाधान. अरे समाधान ज्याच्या मनामध्ये असतं त्याला रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायची गरज नसते. कारण दिवसभर त्यांनी चांगलं कार्य केलेलं असतं, त्यामुळे त्याला निवांत झोप लागत असते. आणि म्हणजे तिथं असणारं आमचं मन जर समाधान असलं, चित्त शुद्ध असलं, आम्ही कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतलेलं नाही, तर आमचं जीवन तिथं समाधानी होत असतं. म्हणून तुका म्हणे जेणे राहे समाधान. मन समाधान असलं की ईश्वराचं स्थान मनामध्ये असतं. आणि म्हणून मन तिथं समाधान पाहिजे. तुका म्हणे जेणे राहे समाधान. आणि समाधान हेच जीवनाचं खरी दौलत आहे, खरी संपत्ती आहे. माणसांचा परिचय एक दुसऱ्याच्या हृदयाशी होणे, माणसांची ओळख होणे, त्याचे विचार आपण घेणे, आपले विचार त्याला देणे. माणसाने माणसाला जोडलं पाहिजे आणि त्यातून मिळणारं समाधान हे जीवनाचं सार्थक ठरवतं. आणि त्यामुळे जगावे मरावेपणे कीर्तिरूपे उरावे. जगतो त्याला अर्थ नाही, कसे जगतो त्याला अर्थ आहे. जगतं तर कोणीही, पण उगं जगायचं म्हणून जगण्यात अर्थ नाही. तर जीवन जगत असताना माणसाच्या पाठीमागे जे त्याचे विचार असतात ते विचार महत्त्वाचे आहेत. मी जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, हे माणसाची अवस्था आहे. म्हणून तिथं असणारं चित्त शुद्ध आणि समाधानी असलं की माणसाचं जीवन सार्थक होतं. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. आणि असे समाधान असणाऱ्या अंतकरणामध्ये ईश्वर निवास करत असतो आणि तेच देवाची भक्ती आहे. ऐसे ते भजन पार पावी आणि तेच भजन आहे, तेच ईश्वराची सेवा आहे, तेच ईश्वराची आरती आहे, तेच ईश्वराची पूजा आहे, आराधना आहे. म्हणून असणारं मन तिथं असणारं शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतकरण मनुष्याचं
पाहिजे. म्हणून तिथं भगवंताची आराधना करत असताना भगवान तिथं असणारं समाज कल्याणासाठी तिथं म्हणतात, ईश्वर मनुष्याच्या विचारामध्ये आणि व्यवहारामध्ये आहे. आणि म्हणून संत कबीर म्हणून गेलेत, ना मैं मस्जिद ना मैं मंदिर ना काबा कैलास में, पलवर में ढूंढे तो मिले सासो की सास में. अरे कुठं आहे ईश्वर? मनुष्याच्या व्यवहारामध्ये अंतःकरणामध्ये आहे. आणि ज्या स्थानामध्ये जिथं गेल्यानंतर समाधान लावत असतं, जिथं गेल्यानंतर चित्ताची एकता होते, मन समाधानी होतं, मनामध्ये कसले विकार होत नाहीत, अशा तीर्थस्थळ म्हणजेच मंदिरामध्ये जाऊन असणारं ईश्वराची आराधना करण्यासाठी आपण जात असतो. कारण तिथं मांगल्याची भावना असते, पवित्रतेची भावना असते, समभाव असतो, समदृष्टी असते. आणि म्हणून त्या मंदिरात पण जाऊन आपण पूजन करत असतो, भजन करत असतो, कीर्तन करत असतो, देवाची आराधना करत असतो. म्हणून मंदिरात जायचं असतं. कारण तिथं एकमात्र असं स्थान आहे, तिथं गेल्यानंतर मनातले विकार निघून जात असतात आणि मनामध्ये नैतिकता जागृत होत असते. म्हणूनच तिथं बाह्य लौकिक करून ईश्वर प्राप्त होत नाही. म्हणून संत तुकोबाराय आपल्या अभंगातून म्हणतात, करावी ते पूजा मनेचे उत्तम, लौकिकाचे काय काम असे, करावे ते असे कळे अंतरीचे, कारण ते साचे साच अंगी, अतिशय अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजा असे, तुका म्हणे जेणे राहे समाधान, आयशे ते भजन पार पावी. अशा प्रकारे आपण संत तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जे चुका आहेत ते माझ्या आहेत, जे चांगलं आहे ते तुमच्या कृपेमुळे इथं मला लाभलेलं आहे. शेवटी एवढेच म्हणेन, मज पामरासे काय थोरपण, पायीचे वान पायी बरे, रामकृष्ण हरी. सहज यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि चिंतनामध्ये बऱ्याच काही चुका असू शकतात. त्यामध्ये सहज भावनेनं माझे बोबडे शब्द तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घेतात. बरेच जणांचे रिप्लाय येतात, कमेंट्स येतात, लाईक येतात आणि वेळात वेळ काढून तुम्ही जे मला प्रोत्साहन देतात, त्यामुळे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आज वेळ आपल्याकडे आहे आणि तो सत्कारमी लागावं, हाच ह्या पाठीमागला उद्देश आहे, ह्याच पाठीमागली इच्छा आहे. बाकी असे कोणतीही कृती किंवा उद्देश नाही आहे. फक्त जो वेळ भेटला तर संत कार्यामध्ये आणि चिंतनामध्ये चांगले विचार आपल्याही अनुकरणामध्ये यावे, यासाठी हा छोटासा मी प्रयत्न करत आहे. रामकृष्ण हरी.